हरे कृष्णा. हे गाणं ऐकलं असेल ना. घरोघरी मनोमनी गीता जाऊ दे, गीता जाऊ दे. अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे, माधव बोलू दे. घरात गीता असणं अतिशय महत्वाचं आहे. आजपर्यंत आपण खूपदा ऐकलंय की गीता वाचावी, पण मी म्हणेन पहिल्यांदा घरात गीता आणावी तरी. आणि का असं? गीता घरात असणं म्हणजे भगवंतांची वाणी घरात आहे. भगवंतांनी स्वतः हे बोल अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेले आहे. त्याच्यामुळे जेव्हा हे गीता घरात असते तेव्हा एक अफाट अफाट डिवाइन ताकद आपल्या घरात असते आणि त्याचा प्रत्यय आपल्याला छोट्या छोट्या अशा गोष्टींमध्ये येतो. जेव्हा ही गीता आपण घरात ठेवून त्याची रोज पूजा करतो तेव्हा जसं युद्धभूमीवर तो अर्जुन त्याच्या प्रश्नांमध्ये हरवलेला होता, तसंच आपणही रोजच्या आपल्या आयुष्यात काही काही प्रश्नांमध्ये हरवलेलो असतो. आणि जेव्हा आपण ही गीता ओपन करतो तेव्हा गीतेच्या उजव्या पानावरच्या पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे गीतेवर पहिल्याच याच्या मुखपृष्ठावर भगवंतांचा आणि अर्जुनाचा फोटो आहे. जेव्हा आपली रोज याच्यावर नजर पडते ना तेव्हा मन कुठेतरी आपलं मनावर हे धडे रोज गिरवले जातात. तो अर्जुन जसा प्रश्नांमध्ये हरवला होता पण त्याला भगवंतांनी साथ दिली, तसं रोजच्या आयुष्यातला मीही एक अर्जुन आहे आणि मला सुद्धा भगवंतांची साथ ही लाभतच आहे. लाभणार आहे नाही, लाभतच आहे. ही श्रद्धा गीतेमुळे डेव्हलप होते. गीतेच्या श्लोकांचं वाचन पठन गीता घरात आल्यानंतरच होतं. त्याच्यामुळे गीता ही घरात असणं अतिशय महत्वाचं आहे. गीता घरात असली ना आणि त्याच्यावर रोज नजर पडली तरी मुखातून कृष्ण निघतं. ट्रस्ट मी, कलियुगामध्ये लिटरली माणूस हरे कृष्ण म्हणताना 10 वेळेस विचार करतो आणि मी ही स्वतः खूपदा बघितलंय खूप वेगवेगळ्या फोरम्सवर. पण जेव्हा घरामध्ये भगवद्गीता असते त्याच्यावर नजर पडली तर ते कृष्ण नाव तोंडातून बाहेर पडतं आणि कृष्ण नाव तोंडातून बाहेर पडणं, त्या नावामध्ये इतकी ताकद आहे, इतकी पॉझिटिव्हिटी आहे, इतकी डिव्हिनिटी आहे की ती आपण त्या क्षणी फील करतो. म्हणूनच तर मुलांची नावं कृष्ण अशी खूप ठेवली जायची, आजही ठेवली जात आहेत. कारण ते नाव कुठल्या ना कुठल्या निमित्ताने तोंडात येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि गीता घरात का असावी माहितीये? आपला भक्ती मार्गाचा प्रवास सुरू करण्यासाठी माणूस जेव्हा गीता हातात घेतं आणि त्यातल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ वाचतो आणि सुरुवात जेव्हा 12व्या अध्यायापासून करतो तेव्हा तो भक्ती मार्गात हळूहळू पुढे जातो. कारण गीता ही कुठे बसून लिहिलेली नाहीये. गीता ही भगवंतांनी स्वतः युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितलेली आहे. गीता ही भगवंतांची स्वतःची वाणी आहे. त्याच्या ह्याच्यातला जेव्हा प्रत्येक श्लोक आपण वाचतो तेव्हा आपल्या आतमध्ये असलेल्या भगवंतांशी आपलं हितगुज चालू होतं. भगवंत माझ्या आयुष्यातही आहेत याची आपल्याला खात्री पटत जाते आणि एकदा आपल्याला भगवंत आयुष्यात आहेत, त्यांची साथ मला मिळत आहे याची खात्री पटली ना तर आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ देत आपण त्याच्यावर मात करतो. कारण महाभारत अख्खं घडलं पण अर्जुनाने जेव्हा शस्त्रांचा त्याग केला तेव्हा भगवंतांच्या बोलांनी, भगवंतांच्या वाणीने त्याला परत युद्धभूमीवर त्या आत्मविश्वासाने उभं केलं. आणि जशी अर्जुनाला तिथे साथ लाभली तशी साथ आपल्याला भगवंतांची लाभते. पण ही गीता घरात असणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गीता घरात असणं म्हणजे घरातल्या प्रत्येकाला गीता वाचण्याची इच्छा उत्पन्न होतेच होते. कारण म्हणतात ना जसं घरातले काही बुक्स पडलेले असतात पण कधीतरी तो हातात घेतलं जातं, तसं जेव्हा गीता घरात असेल तेव्हा तुमच्या मुलाची, तुमच्या घरातल्यांची त्याच्यावर नजर पडेल आणि ती हातात घेतली जाईल. कधी प्रॉब्लेम मध्ये असाल ना, कधी खूप रडू येत असेल ना, मी पुन्हा म्हणेन जेव्हा गीता घरात असते तेव्हा आपण तिला जवळ घेतलं तर भगवंतांना कवटाळल्याचं फिलिंग येतं आणि त्या क्षणी आपल्याला शांतता मिळते. त्या क्षणी आपल्याला एक जाणीव येते की भगवंत माझ्याबरोबर आहेत. आय थिंक या सगळ्या गोष्टी पुरेशा आहेत हे जाणून घेण्यासाठी की गीता घरात असावीच असावी. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्समध्ये कळवा. हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे प्रत्येक घरात गीता पोहोचेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे भगवंतांच्या सेवेसाठी असलेलं, भगवंतांच्या उपासनेसाठी असलेलं आपलं चॅनल आहे. हरी हरी बोल.